वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. आज आपण बघणार पार्टोग्राफ. तर पार्टोग्राफ म्हणजेच काय, पार्टोग्राफ कशा पद्धतीने काम करते ते. WHO ने पार्टोग्राफ वापरण्याची शिफारस. आता पार्टोग्राफची शिफारस कोणी केली? WHO ने पार्टोग्राफची शिफारस केली. एक लो टेक पेपर फॉर्म, ज्याला बाळंतपणादरम्यान माता आणि गर्भाच्या गुंतागुंत लवकरात लवकर ओळखण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणजेच गौरवण्यात आले म्हणजेच पार्टोग्राफ गौरवण्यात आले. तरीही अनेक दशकांचे प्रशिक्षण आणि गुंतागुंत असून संसाधन मर्यादित, सेटिंग्समध्ये अंमलबजावणी दर आणि पार्टोग्राफचा योग्य वापर करण्याची क्षमता कमी आहे. तरीसुद्धा पार्टोग्राफचा सूक्ष्म वापर, विशेषतः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, प्रसूतीचे बारकाईने निरीक्षण करून आणि अडथळ्याचा प्रसूती सादर जीवघेण्या गुंतागुंत ओळखून त्यावर उपचार केले जातील. आता पार्टोग्राफ म्हणजेच काय, तर गुंतागुंत असून संसाधन मर्यादित, सेटिंग्स यांचा वापर करून पार्टोग्राफचा योग्य वापर करण्याची क्षमता. म्हणजे कशाली पार्टोग्राफचा योग्य वापर कुठं होते, तर गरोदर मातांसाठी. विशिष्ट नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसूतीचे बारकाईने निरीक्षण करून आणि अडथळ्याच्या प्रसूती सारख्या जीवघेण्या गुंतागुंत ओळखून त्यावर उपचार केले जातील. आता जीवघेण्याची गुंतागुंत असतील त्या ओळखून त्यावर उपचार केले जातील याची खात्री करून माता आणि गर्भाचे जीवन वाचू शकते. आता जीवघेण्याचे जे काही माता असतील त्यातील गुंतागुंत ओळखून त्याचा उपचार केले जातील याची खात्री करून घेता येते. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पार्टोग्राफ करण्याचा आव्हान तोड देण्यासाठी आरोग्य सेवा प्रणालीने त्यांचा योग्य वापरास समर्थन देणारे वातावरण स्थापित केले. आता आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पार्टोग्राफ वापरण्याच्या आव्हानांना तोड देण्याची आरोग्य सेवा प्रणाली सुरुवात केली. पार्टोग्राफ किंवा पार्टोग्राम हे सर्वत्र गोल्ड स्टँडर्ड श्रम निरीक्षण साधन म्हणून स्थापित केले. आता पार्टोग्राफ हे गोल्ड स्टँडर्ड श्रम निरीक्षण म्हणून साधन स्थापित केले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने WHO सक्रिय श्रमात वापरण्यासाठी शिफारस केली. आता WHO ने हे सक्रिय श्रमात वापरण्यासाठी शिफारस केली. पार्टोग्राफचे कार्य म्हणजे श्रमाच्या प्रगतीचे निरीक्षण करणे आणि असामान्य प्रसूतीच्या प्रकरणांमध्ये ओळखणे, हस्तक्षेप करणे. जरी पार्टोग्राफचा उपयोग प्रसूती प्रॅक्टिसमध्ये 4 दशकांहून अधिक काळ केला जात असला तरी अडथळा आलेल्या प्रसूती आणि त्यांच्या गंभीर माता आणि गर्भाच्या शिवलेला प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. शिवाय पार्टोग्राफच्या कार्यक्षमतेचा पुरावा क्रोनने पुनरावलोकनाद्वारे सुचविल्याप्रमाणे अस्पष्ट आहे. तथापि त्या क्रोनने पुनरावलोकन मध्ये अभ्यासलेल्या काही चाचण्या सेटिंग्स, अभ्यास केलेली लोकसंख्या आणि श्रमाचे आचरण यांच्या संदर्भात मर्यादित आहेत. पार्टोग्राफ हे वापरण्यास सोपे साधन आहे. आता पार्टोग्राफची उत्क्रांती विकासामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रसूती सर्वित्र हिंगोलोकन प्रदान केले गेले, जे लवकर हस्तक्षेप करण्यास परवानगी देण्यासाठी पॅथॉलॉजिकल लेबर ओळखू शकतात. फ्रीडमॅनच्या प्रसूतीच्या स्त्रियांच्या क्लिनिकल निरीक्षणातून प्राप्त होतात. 1954 मध्ये यांनी काळाच्या विरुद्ध गर्भाच्या प्रग्रीवांच्या विस्ताराचे ग्राफिकल प्लॉटिंग करून पार्टोग्राफची संकल्पना मांडली. आता 1954 मध्ये गर्भाचे निरीक्षण करून ग्राफिकची विस्ताराची ग्राफिकल प्लॉटिंग करून पार्टोग्राफची संकल्पना मांडली. WHO ने 2000 मध्ये पार्टोग्राफ सुधारित केले. सुप्त टप्पा वगळण्यात आला. 2000 मध्ये पार्टोग्राफचे सुधारित केले म्हणजे त्यात सुप्त टप्पा वगळण्यात आला. सक्रिय टप्पा 4 सेमी ग्रीवाच्या विस्ताराने सुरू झाला.
आता पार्टोग्राफमध्ये कशाची माहिती लिहिली जाते, तर स्त्रीला प्रसूती असताना केलेले सर्व निरीक्षण रेकॉर्ड करण्यासाठी पार्टोग्राफ वापरला जातो. आता स्त्री गरोदर असताना स्त्रीच्या सर्व गरोदरपणाचा आलेख त्यात वापरला जातो. सर्व रेकॉर्ड करून पार्टोग्राफ वापरला जातो, म्हणजे पार्टोग्राफ तयार केला जातो. गर्भाचा ग्रीवा विस्तार डोके खाली येणे. आता पार्टोग्राफ म्हणजे पहिला मुद्दा म्हणजेच गर्भाचा ग्रीवा म्हणजे विस्तार डोके खाली येणे आणि गर्भाशयाचे याद्वारे प्रसूती प्रगती परीक्षण केले जाते. गर्भाच्या स्थितीचे निरीक्षण गर्भाच्या हृदयाचे डोके, अन्न ओटीपट्टीत द्रव पदार्थाचा रंग आणि गर्भाचा कवटीच्या मोल्डिंगद्वारे केले जाते. प्रथिने आणि एसोटोनसाठी नाडी, बीपी, तापमान, लघवीचे आउटपुट आणि लघवीद्वारे मातेच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाते. तर पार्टोग्राफमध्ये सर्वात अगोदर डोके खाली येणे, गर्भाचे निरीक्षण केले जाते. दुसरं म्हणजेच हृदयाचे ठोके आणि द्रव पदार्थाचा रंग, लघवीचे प्रमाण किती आहे, प्रथिने आणि एसोटिनची नाडी, बीपी, जे गरोदर स्त्री असतील तिचे नाडी, पल्स, बीपी तपासणे, लघवीचे आउटपुट, लघवीद्वारे मातेच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाते. अशा प्रकारे पार्टोग्राफची उत्क्रांती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डोक्याचा घेर, गर्भाचे आकुंचन आणि गर्भाची स्थिती घेऊ. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.